गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चतुश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कारवाई करत उच्चभ्रू देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केलेला आहे। बालेवाडी येथील हॉटेल टॅग हाऊस आणि प्लॅन कार्ड क्लब रोडवर असलेल्या स्नेह अपार्टमेंटमध्ये छापेमारी करत पोलिसांनी परराज्यातील आणि पुण्यातील अशा 11 तरुणींची देहविक्री व्यवसायातून सुटका केली आहे। नागपूरच्या गणेशपेठ परिसरातून दुचाकी चोरून हुडकेश्वर परिसरामध्ये घरफोडी करणाऱ्या 2 गुन्हेगारांना नागपूर गुन्हे शाखेने अटक केली। नागपूरच्या ताजबाग परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपींकडून दुचाकी, लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी पोलिसांनी नाकारली आहे। आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही पोलिसांनी सांगितलंय। आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथे सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। या प्रकल्पाच्या कामकाजाची प्रगती जाणून घेता यावी यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने या प्रकल्पाचा अभ्यास दौरा आयोजित केला। मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी आता कोस्टल रोड लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। कोस्टल रोड टोलमुक्त असणार असल्याची घोषणा देखील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। बारामती तहसील कार्यालयाकडून मतदारांमध्ये जनजागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात आली। रॅलीला तहसील कार्यालयापासून सुरुवात करून बारामती शहरातून ही रॅली काढण्यात आली। शाकंभरी पौर्णिमेपासून निफाड तालुक्यातील नैताळे इथे 15 दिवसांच्या वर चालणारी राज्यभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणारी नैताळे ग्रामस्थांचं आराध्य दैवत आणि मतोबा महाराज यात्रोत्सवास गुरुवारीपासून प्रारंभ झाला। या यात्रेच्या 15 दिवसांच्या काळात राज्यभरातील भाविक लाखोंच्या संख्येने हजेरी लावत असतात। पशुधनाच्या उत्तम आरोग्यासाठी येथील अंगारा भाविक आपल्या पशुधनाला लावण्यासाठी घेऊन जात असतात। बृहन्मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। या प्रकल्पाच्या कामकाजाची प्रगती जाणून घेता यावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रकल्पाचा अभ्यास दौरा आयोजित केला होता। गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चतुश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कारवाई करत उच्चभ्रू देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला। बालेगाव येथील हॉटेल टॅग हाऊस आणि प्लॅन कार्ड क्लब रोडवर असलेल्या स्नेह अपार्टमेंटमध्ये छापेमारी करत पोलिसांनी परराज्यातील आणि पुण्यातील 11 तरुणींची देहविक्री व्यवसायातून सुटका केली। पालघरच्या जव्हार मोखाडा तालुक्यात 873 कुपोषित बालकं आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे। अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे या भागात कुपोषणात वाढ झाल्याचं सांगितलंय। मागील 6 महिन्यात फक्त जव्हार आणि मोखाडा या 2 तालुक्यांमध्ये 70 अतितीव्र तर 803 तीव्र कुपोषित बालकं आढळली आहेत। मराठी अभिनेत्री अक्षया देवधर सध्या सिक्कीममध्ये सुट्यांचा आनंद घेते। हिमालयाच्या कुशीत विसावलेलं अत्यंत देखणं आणि शांत राज्य म्हणजे सिक्कीम। अक्षयाने सिक्कीममधील बर्फात फोटोशूट केलेला आहे। जुन्या काळातील शास्त्रांचे अभ्यासक आणि निर्माते निलेश आणि सकट यांनी अयोध्येतील रामलल्लासाठी 7 फूट आणि 3 इंच उंचीची नंदक खडक तयार केलेली असून त्यांनीही आज रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला भेट दिली। या तलवारीचं वजन 80 किलो असून पितळ आणि सोन्यापासून ती बनवली गेलेली आहे। मात्र यात नेमकं किती सोनं आहे याची माहिती त्यांनी दिली नाही। अमरावती जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। यामध्ये पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या चोरट्यांकडून 29 दुचाकी जप्त करण्यात आल्या। कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली। 4 मास्टर चाव्यांचा वापर करून चोरट्यांनी दुचाक्या चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रोज वेगवेगळे आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात। मात्र सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून मुद्दामून टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। म्हणून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अंगणवाडी सेविका बसून शिट्या वाजवत सरकारची कानउघडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत।
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या मालेगावमधील चांदनपुरी येथील खंडोबा महाराज यात्रेला सुरुवात झाली। पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होऊन आरती करण्यात आली। तत्पूर्वी मानकरी यांच्या घरातून देवाच्या चांदीच्या मुखवट्याची पालखी वाजत गाजत भंडाराची उधळण करत मंदिरात नेण्यात आली। यावेळी दादा भुसे भाजपाचे जिल्हा नेते सुरेश निकम यांच्या हस्ते तळी भरण्यात आली। पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शनाला मोठी गर्दी केली होती। वर्ध्यातील लालवाडी परिसराच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने एका 12 वर्षीय बालकाला विहिरीत ढकलल्याची घटना घडली। विहिरीला शेंदूर लावायला सांगत शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलून महिलेने पळ काढण्याचा प्रकार घडला। नशीब बलवत्तर म्हणून मुलाने विहिरीतील दोरीचा आधार घेत स्वतःचा बचाव केला। या प्रकरणी वर्धा पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये महिलेवर गुन्हा दाखल केलेला आहे। मुंबईमध्ये 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश देण्यात आले। कायदा सुव्यवस्था यामध्ये कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांकडून हे आदेश जारी करण्यात आलेत। राज्यातील कानाकोपऱ्यात अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे जलद आणि सुलभ आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेमध्ये MGRMची नेटशी सामंजस्य करार करत असताना राज्यातील ग्रामीण भागामध्ये मात्र मोबाईल नेटवर्कचे 3 तेरा वाजल्याचे दिसते। केंद्रीय दूरसंचार विभागाने राज्य सरकारला सादर केलेल्या एका अहवालात महाराष्ट्रातील मोबाईल नेटवर्क सेवा ही लडाख, मेघालय, त्रिपुरा राज्यांपेक्षा कमकुवत असल्याचे म्हटलेले आहे। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यात उत्तरेकडील भागांमध्ये होत असलेल्या हिमवर्षावामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाडच्या किमान तापमानात घसरण झाली आहे। निफाड तालुक्यातील कुंदेवाडी इथं गहू संशोधन केंद्रामध्ये 4.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। थंडीने निफाडकरांसह येवलेकरांची हुडहुडी भरल्याने थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत। ज्ञानवापी मशीद परिसरात पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही बाजूंना दिला जाईल। हा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही असं वाराणसी न्यायालयाने स्पष्ट केलंय। हिंदू तसेच मुसलमान पक्षाला हा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही, त्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं असं जिल्हा न्यायाधीश A.K. विश्वेश यांनी स्पष्ट केलं आहे। हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यांनी हे सांगितलंय। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पालिकेने नेमलेला कर्मचारी पहिली पास आहे, त्याने आपल्याला काहीच येत नाही अशी लोकांसमोरच कबुली दिली आहे।